रागामध्ये एका व्यक्तीने आपल्याच बायकोचा गळा कापला. रविवारच्या सायंकाळची वेळ होती. 5 वर्षाची मुलगी बाजूच्यांच्या घरी बर्तलायला जात असते तेव्हा बायको सायंकाळी झोपलेली असते. नवरा कामावरून येतो आणि बायकोला सायंकाळी झोपलेलं बघून तो बायकोला म्हणतो की सायंकाळी झोपलेलं चांगलं नसतं. एवढ्या छोट्याशा कारणावरून त्यांच्यामध्ये एक वाद होतो. वाद हा एवढा वाढतो की नवरा हा आपल्या बायकोचा गळा कापतो. राग ही एवढी डेंजरस गोष्ट आहे आणि आपण न्यूजमध्ये आणि अशा वेगवेगळ्या घटना बघत असतो की रागामध्ये मित्राने मित्राचा खून केला, मित्राने मित्राला मारलं किंवा प्रियकरने प्रेयसीला मारलं. अशा वेगवेगळ्या बातम्या, वेगवेगळ्या घटना आपल्यासमोर येत असतात की रागामध्ये अशा गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे राग कंट्रोल करणं ही एक खूप गरज आहे. राग येणे हे पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि आत्ता जो तुम्ही व्यक्ती बघत असता की जो राग करत नाही तो देखील कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या तरी सिच्युएशनमध्ये राग करतच असतो. प्रत्येक जणामध्ये राग असतो. वेगवेगळ्या पॉईंटला, वेगवेगळ्या सिच्युएशनला ते बाहेर येत असतो. राग येणे पूर्णपणे सामान्य आहे. पण हाच राग जेव्हा आपल्या नियंत्रणाबाहेर जातो तेव्हा ते आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या घटकांवर, वेगवेगळ्या ॲसेटवर आपल्याला इफेक्ट करत असतं. आपले नातेसंबंध झालं, आपल्या कामावर झालं, आपल्या घरचं वातावरण झालं, या वेगवेगळ्या गोष्टींवर ते इफेक्ट करत असतं. आणि त्यामुळेच हिंसाचाराचे जे घटना येत असतात त्यामुळे राग हे एक कारणीभूत घटक असतं. राग हे पूर्णपणे नकारात्मक नाही आहे, कारण राग हा आपल्याला सिच्युएशनमध्ये सतर्क करतो, त्या गोष्टींकडे लक्ष देण्यास सतर्क करतो, जिथे अन्याय होतो तिथं बोलण्यासाठी उत्तेजित करत असतो. पण तोच राग जेव्हा नियंत्रणाच्या बाहेर जातो तेव्हा तो फक्त शारीरिक नाही तर आपल्या मानसिक आरोग्यावर देखील परिणाम करत असतो. शारीरिक समस्यांमध्ये तो आपल्या हृदयविकार, रक्तवाहिन्या आणि आपले रोगप्रतिकारशक्ती या वेगवेगळ्या टप्प्यांवर तो परिणाम करत असतो. रागामध्ये तुम्ही बघितलं असेल की आपल्या हृदयाचे जे ठोके असतात ते जोरात धगधग करायला असतं, आपला रक्तदाब वाढत असतो. यामुळे कधी रागामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची पण शक्यता असते. आणि निरोगी हृदय राखण्यासाठी आपल्याला रागावर नियंत्रण करणे फार गरजेचं आहे. आणि तोच राग आपल्या रोगप्रतिकार शक्तीवर देखील इफेक्ट करू शकतो, कारण राग येण्यामुळे आपला ताणतणाव वाढत असतो आणि ताणतणाव हा आपल्या रोगप्रतिकार शक्तीवर एक दडपण आणू शकतो. त्यामुळे आपली जर रोगप्रतिकार शक्ती जर कमी झाली तर आपण सारखे आजारी पडतो. त्यामुळे जर तुम्ही लक्ष दिलं असेल, एक निरीक्षण केलं असेल तर जो व्यक्ती सारखं राग करत असतो त्याची रोगप्रतिकार शक्ती कमी असतो आणि तो वारंवार आजारी पडत असतो. शारीरिक आरोग्यासोबत तो आपल्या मानसिक आरोग्यावर देखील परिणाम करू शकतो. ताणतणाव येणे, नैराश्यात जाणे किंवा आपला आत्मसन्मान, स्वाभिमान कमी होणे याचे कारण देखील एक राग हा असू शकतो. कारण तुम्ही बघितलं असेल राग येण्याने आपला ताणतणाव वाढतो. ताणतणाव वाढल्याने आपण नैराश्यात जातो आणि जेव्हा आपण नैराश्यात जातो तेव्हा स्वतःलाच आपल्याला स्वतःचं एक सेल्फ स्टीम किंवा सेल्फ रिस्पेक्ट कमी झाल्यासारखं वाटतं, स्वाभिमान कमी झाल्यासारखं वाटतो. आणि यामुळे आपल्या रिलेशनशिपमध्ये किंवा आपल्या कामांवर याचा फार मोठा इफेक्ट करत असतो आणि नकारात्मक विचार येऊ शकतात. पण प्रश्न हा आहे की राग येतोच का? काही वेळा राग हा आपल्या ज्या नैसर्गिक भावना असतात त्या लपवण्यासाठी येत असतो. म्हणजे जर आपल्याला भीती वाटत असली तर त्या नैसर्गिक जी आपली भीती आहे ती लपवण्यासाठी कधी राग येतो. जेव्हा किंवा आपल्याला जेव्हा असुरक्षिततेची भावना येते, आपल्याला थोडीशी अनसिक्युरिटी वाटू लागते, तेव्हा आपल्याला राग येत असतो. आणि याला पण जे कारण आहे, जेव्हा आपण अन्याय बघतो किंवा जेव्हा आपल्यासोबत अन्याय होतो तेव्हा आपल्याला राग येतो. जेव्हा आपला सतत ताणतणाव असतो तेव्हा आपल्याला राग येतो. जेव्हा आपण निराश होतो त्यावेळेस देखील आपल्याला राग येतो. जेव्हा आपण कुणाकडे तरी एक अपेक्षा करतो की आपल्याकडनं हे भेटणार आहे किंवा आपण एकावर एक विश्वास ठेवतो आणि तो जेव्हा तुटला जातो तेव्हा देखील आपल्याला खूप आतून राग येत असतो. अशी काही कारणं आहे, अशी बरीच कारणं आहेत राग येण्याची. मग हा राग कंट्रोल कसा करायचा? तर तुम्ही निरीक्षण करा की राग येण्याच्या आधी आपल्याला काहीतरी चिन्ह, सायन्स बघा, की जसं की काही व्यक्तींना जर राग येतलं तर अशा हात थरथर कापायला लागतं, हृदयाचे ठोके वाढायला लागतात. असं निरीक्षण करा की राग येण्याच्या आधी तुमच्यासोबत काय घडतंय, काय होत आहे हे निरीक्षण करा, ऑब्झर्व करा. आणि पुढच्या वेळेस जेव्हा पण असं जर सिच्युएशन आली आणि तेच जर परत तुमचे हात कापायला लागले, हृदयाचे ठोके वाजायला लागले, तुम्हाला जर असं वाटलं की आता मला राग येणार आहे, तिथून त्या सिच्युएशनमधनं लांब जावा, टॉपिक चेंज करा, दुसऱ्या गोष्टींवर विचार करा, दुसऱ्या गोष्टी बोला. त्यामुळे देखील आपला राग कंट्रोल होऊ शकतो. दुसरं म्हणजे दीर्घ श्वास घ्या. जेव्हा पण राग येईल तेव्हा आपल्या श्वासावर, आपल्या जो श्वास आपण घेतो त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. मोठा श्वास घ्या, हळू श्वास घ्या. श्वास घ्या, मोठा श्वास घ्या, रोखून धरा, हळूहळू तोंडाने तो बाहेर सोडा. जेवढं आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करता येईल तेवढं लक्ष केंद्रित करा. यामुळे काय होईल की श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने आपल्याला ताणतणाव जो आलाय तो ताणतणाव कमी होईल. आणि जेव्हा आपला ताणतणाव कमी होईल तेव्हा ऑटोमॅटिक आपला राग हळूहळू शांत होईल. आणि याच दीर्घ श्वासाचा जर तुम्ही नियमित सराव केला, नेहमी याच्यावर लक्ष केंद्रित केलं
तर तुमचा राग हळूहळू कमी होत जाईल. तिसरं म्हणजे थोडीशी विश्रांती घ्या. त्या सिच्युएशनमधून जसं बाहेर पडता येईल तसं बाहेर जा. विश्रांती घ्या म्हणजे जर राग येत असला तर थोडासा पॉज घ्या, शांत राहावा, तिथल्या सिच्युएशनला समजण्याचा प्रयत्न करा. एकदम शांत राहिल्यानं काय होईल की तुम्हाला सिच्युएशन समजेल. आणि जर तुम्हाला असं वाटतच असेल की नाही इथं माझा राग फुटणारच आहे, राग येणारच आहे, तर त्या सिच्युएशनमधून जेवढ्या लवकर तिथून लांब जाता येईल तेवढ्या लांब जावं. तिथून लांब गेल्याने तुम्हाला राग करायला चान्स भेटणार नाही. तुम्ही शांत व्हा. थोड्या वेळाच्या नंतर विचार केल्याच्या नंतर तुम्हाला सिच्युएशन समजेल. सिच्युएशन समजल्याच्या नंतर तुम्हाला असं जाणवेल की तर राग करण्याची काही गोष्ट नव्हतीच, राग केला नाही तेच बरं झालं. नंतर असं वाटायला नको की उगाच राग केला. त्यामुळे तिथं थोडासा पॉज घ्या, शांतता राखा आणि तिथून त्या सिच्युएशन लांब जा, विचार करा, त्या सिच्युएशनला समजण्याचा प्रयत्न करा. आणि राग कंट्रोल केल्याचे वेगवेगळे फायदे आहेत. आपले रिलेशनशिप चांगले होते. ज्या रिलेशनशिपमध्ये राग नसतो, अँगर नसतो, ते एक पीसफुल जिथे वातावरण असतं तिथं तुम्ही बघा रिलेशनशिप चांगलंच असतं. जिथं समोरचा व्यक्ती आपलं ऐकून घेतोय, आपण त्याचं ऐकून घेतोय, जर आपली मतं एक होत नसली तरी देखील आपण ऐकून घेतोय, त्याच्यावर विचार करतोय, तिथं कुठलाही आपण ॲरोगंटपणा दाखवत नाही, राग करत नाही, तिथं एक रिलेशनशिप चांगलं बनतो. आणि राग कंट्रोल केल्याचा हे एक फार मोठा फायदा आहे. त्याचबरोबर आपले शारीरिक आरोग्य देखील आपले चांगले राहत असते. आपला जो रक्तदाब वाढत असतो रागामध्ये, तुम्ही बघितलं असेल की आपल्या हृदयाचे ठोके एकदम जोरजोरात धगधग करायला लागतात. आणि एखाद्या व्यक्तीला जर जास्त राग येत असेल तर त्याला हृदयविकाराचा झटका येण्याची पण शक्यता असते. रक्तदाब वाढत असतो. हे देखील एक नियंत्रित होत असते, एक कंट्रोलमध्ये येत असतं. त्याचबरोबर आपलं मानसिक आरोग्य देखील चांगले राहत असते. आपण नैराश्यात जाण्यापासून वाचत असतो. आपला ताणतणाव कमी राहत असतो. आपलं माइंड जे असतं ते फ्रेश राहत असतं. एकदम पीसफुल आपलं माइंड राहत असतं. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीवर बारकाईने विचार करतो, एकदम सरळ विचार करतो, नैराश्यात जाण्यापासून वाचत असतो. आपला आत्मसन्मान वाढत असतो. आणि त्याचबरोबर आपला जो मूड असतो तो एकदम चांगला राहत असतो. आपण नेहमी खुश राहू शकतो. आणि राग कंट्रोल केल्यानं महत्त्वाचे म्हणजे आपण जागरूक राहतो म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीवर विचार करतो, बारकाईने लक्ष देतो. जिथं रिॲक्शन एकदम इमिडिएटली द्यायची गरज आहे तिथं आपण रिॲक्शन देत नाही. त्या गोष्टींवर विचार करतो, रागाचे मूळ कारण जाणून घेतो. आणि यामुळे आपण एक समस्या सोडवण्यात देखील एक उत्कृष्ट बनू शकतो. जे बारीक समस्या त्या देखील आपण वेगाने सोडवू शकतो. आपण विचार करून त्या गोष्टी सोडू शकतो. चुकीचा निर्णय नाही घेऊ शकत. असे वेगवेगळे फायदे आहेत राग कंट्रोल करण्याचे. तर बस मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक गोष्ट कव्हर केली, म्हणजे राग काय आहे, तो का येतो, तो कसा कंट्रोल करायचा, त्याचे दुष्परिणाम काय, राग कंट्रोल केल्याने आपल्यावर काय परिणाम होतो, आपल्यासोबत काय काय चांगलं होऊ शकतो, अशी मला वाटतं मी प्रत्येक गोष्ट कव्हर केली या व्हिडिओमध्ये. आणि आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल. तर माहितीपूर्ण जर वाटला असेल किंवा माझं काम आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. कारण तुमच्या एका लाईकमुळे, कमेंटमुळे मला एक मोटिवेशन भेटतं असेच व्हिडिओ तयार करण्यासाठी. त्यामुळे लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून मी असे आणखी व्हिडिओ जेव्हा पण अपलोड करू तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा. आज भेटू आणखी एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र.